अकोले तालुक्यातील फार्मासिस्ट असणाऱ्या एकल महिला सीमा भागवत हिने एकल महिलांना एकत्र करीत हेरम कुलकर्णी आणि प्रतिभा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज साऊ थ्रेड्स या आधुनिक महिलांच्या दालनाचे आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। विशेष म्हणजे उद्घाटनाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजेला एकल महिला सीमा भागवत या स्वतः बसल्या होत्या। त्यामुळे आज उत्क्रांतीचा दिवस असल्याचे डॉक्टर किरण लहामटे म्हणाले। अकोले शहरात प्रथमच असे एक आगळे वेगळे महिलांसाठीचे बुटीक सुरू करण्यात आले आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। महिलांना, तरुणींना आपल्या प्रोफेशनप्रमाणे ड्रेस तयार करून मिळणार आहेत। त्यामुळे आता शहरात जाण्याची गरज नाही असे सीमा भागवत म्हणाल्या। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, वकील वसंतराव मनकर, बुवासाहेब नवले, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश जगताप, संचालक वकील आनंदराव नवले, भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाघचौरे, अर्थवेध पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक BM महाले, बाजार समितीचे संचालक सुधीर शेळके, प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे, अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी नेहे, अगस्ती कारखान्याचे संचालक विलास नवले, MB वाघचौरे, नगरसेविका शीतल वैद्य, प्रतिभा मनकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ नीता आवारी, उमेदचे कुंदन कोरडे, पराग वाडगे, हरिभाऊ फापाळे, गीता आवारी, वैशाली राजगुरू, महेश येवले आदी उपस्थित होते। आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव। आज शाहू संस्थेच्या वतीनं आदरणीय कुलकर्णी मॅडम आणि बाकी त्यांच्या सहकारी भगिनी आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र हिरमजी कुलकर्णी यांनी एकल महिलांसाठीचा एक लघुउद्योग सुरू केला आहे आणि त्यानिमित्तानं ह्या महिलांनी इथं ड्रेस मटेरियल उपलब्ध केलं आहे आणि त्या माध्यमातून परकर बाकी सगळं ते इथं शिलाई करून पण भेटणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला खूप सारी पसंती आहे। इथं एकदा भेट दिलं पाहिजे आणि त्यांनी जो उद्योग उभा केला आहे त्या सगळ्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहे। आमच्या वाघचौरे सरांची कन्या पण त्याच्यामध्ये आहे आणि तिनंही पुढाकार घेतला आहे आणि आज माझ्यासाठी एक क्रांतीचा दिवस असा आहे की बऱ्याच वेळा आपण लोक एखादं शुभ कार्य असलं की ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना आपण पुढाकार देत नाही, पण आजची सत्यनारायणाची पूजाच तिच्या हस्ते झाली आहे। तिनं त्या पूजेचं सुरुवात केली। हा उत्क्रांतीचा दिवस आहे, माझ्यासाठी क्रांतीचा दिवस आहे आणि ह्या निमित्तानं आदरणीय मधुभाऊ, त्याचबरोबर महालेसाहेब, सगळेच आमच्या नीताताई आवारी आहेत, नवले सर आहेत, सगळे ॲडव्होकेट मनकर, सगळी मंडळी, आमचे उमेदचे पदाधिकारी पण आहेत, तर हे सगळे आलेत आणि आपण सगळे मिळून आज ती 4 महिलांना रोजगार इथं उपलब्ध करून देते आहे। तो प्रत्येक गावागावात कसा उद्योग उभा राहील हा आमचा प्रयत्न असेल। नीताताईंनाही मी विनंती करतो की तुम्ही या एकमेकीशी कोऑर्डिनेट व्हा आणि जसं आता खेड्यामध्ये आम्ही जितकं काही करवंद निघेल सीझनला, कच्चं करवंद तेवढं घ्यायला आम्ही 50 रुपये किलोनं तयार आहोत। त्याच्यासाठी आमच्याकडं सिस्टीम आहे। बाकी हिरड्याच्या बाबतीतही आपण पावडर उद्योगाचा विचार करतो आहे आणि उमेदच्या माध्यमातूनही भरारी घेते। आता त्याच्यामध्ये साऊ संस्था ही पुढाकार आहे आणि ती महाराष्ट्रात काम करते। मध्ये हेरमजी सर विदर्भाच्या दौऱ्यात असताना आमचा एकत्र प्रवास झाला आणि सगळं त्याचं काम पाहून आम्हीही भारावून गेलो आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं काम करणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणजे जसं भौतिक सुविधा उभ्या करायच्या तशा रोजगारासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे। तर नक्की मी तुमच्या बरोबर आहे
आम्हाला बोलवलं, आमच्याकडनं हे उद्घाटन केलं, ती संधी आम्हाला दिली, त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रुपचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आणि सर्वच सहकारी बंधू आणि भगिनी, परवा अहिल्याबाई होळकरांचा जयंती सोहळा संपन्न झाला आहे. फार वेळेला आपण म्हणतो की आम्ही जिजाऊच्या लेकी आहेत, सावित्रीच्या आणि अहिल्याच्या लेकी आहेत. मला गौरवार्थानं गौरवपूर्ण असा प्रकारे सांगायचं आहे की जिजाऊंच्या, सावित्रीच्या, अहिल्याच्या लेकी अशाच असायला पाहिजेत, ज्यांचा आज इथे एक वेगळा उपक्रम इथे सुरू झाला आहे. त्यानुसार त्यांना विशेष शुभेच्छा आणि सक्रिय अशा प्रकारचं सहकार्य आम्ही कार्यकर्ते म्हणून करू. साहेब बोललेत त्यानुसार अधिक जर बोलायचं झालंच तर काही अशा प्रकारचे अशा महिलांची ओळख वेगवेगळ्या शब्दाने आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहे. पण एकल महिला हा शब्दप्रयोग आमचे मित्र हेरम आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या भगिनी कुलकर्णीताई, सीमा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकल या शब्दातून अशा महिलांच्या सामाजिक परिवर्तनाच्या साठीचा जो लढा सुरू केला आहे, त्याला तमाम महाराष्ट्रानं दाद देण्याची गरज आहे. राजकारणी, समाजकारणी माणसं आम्ही जरी असलो तरीसुद्धा सामाजिक कामं कमी झालेत ही वस्तुस्थिती खरी आहे. सामाजिक व्यासपीठावर काम करायचं जे काही एक वेगळं अशा प्रकारचं भान राखून कुलकर्णी दाम्पत्य काम करते, मला त्यांचा मनापासून अभिमान आहे. एकल म्हणजे जी एकटी आहे, जिला कुणाचाच आधार नाही, कोणत्याही कारणानं ते एकटेपण तिच्या वाट्याला आलं असेल तर त्या एकल महिलेला स्वावलंबनानं तिच्या पायावर उभं करायचं, समाजात एक सन्मानाचं स्थान निर्माण करून द्यायचं आणि विशेष म्हणजे तिचा आत्मविश्वास प्रबळ करायचं. हे जे काम कुलकर्णी दाम्पत्यानं स्वीकारलं आहे, काम फार अवघड आहे, पण ते करावंच असं आहे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि या व्यवसायाच्या मध्ये जे सहकार्य करता येईल ते सहकार्य आमदार साहेबांसह आम्ही सर्वजण आपल्याला करू. तुमच्या प्रयत्नांना यश कसं लाभेल याच्यासाठी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडू. तुम्हाला सर्वच महिलांना शुभेच्छा. आज खरं तर सीमाला आणि त्या दिदीला खूप खूप सलाम करते मी, कारण एकल महिलांचं काम करत असताना मला असं जाणवतं या एकल महिलांमध्ये शिक्षण खूप कमी आहे. त्यांना अकोले सारख्या आदिवासी भागात नोकरीच्या संधी खूप कमी आहेत, तिथे कारखाने नाही आहेत, कंपन्या नाही आहेत. मग ह्या महिलांना उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी व्यवसायाकडे वळवणं, त्यांची ती बांधणी करणं साऊ हे काम करतोय सध्या एकल महिलांसोबत. तर सीमा ही अतिशय धीरानं, जिद्दीने उभे राहते, आत्मविश्वासानं उभं राहते. तिचं मला खूप कौतुक वाटतंय, कारण 3-4 महिन्यापासून ती ह्या दुकानाचा सेटअप बसवण्यासाठी कष्ट घेते, धावपळ करते. अगदी खिळा ठोकायचं म्हटलं तरी आपल्याला पुरुषाला बोलवावं लागतं, पण ती स्वतः हे काम करते. आज तिला ट्रान्सपोर्ट सुद्धा बघावं लागलं, कापड तिला जेव्हा निवडावं लागलं तेव्हा तिला सुद्धा जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी तिने खंबीरपणे केल्या आहेत, पेरलेल्या आहेत आणि आज तिचा साऊ थ्रेड्स नावाचा एक व्यवसाय सुरू होतोय. त्याचं खूप खूप कौतुक वाटतं. आणि आज आमदार साहेब आले होते, अकोले तालुक्यातील सगळे राजकारणी लोक आले होते, समाज कारणातले लोक आले होते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक आले आणि सगळ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही तालुक्यामध्ये सगळे लोक तुमच्या सोबत आहोत, एकल महिलांसोबत आहोत आणि या एकल महिलांच्या रोजगारासाठी आम्ही तुमच्या सोबत कायम कटिबद्ध आहोत. हा शब्द दिला, खूप छान वाटलं. रडत राहण्यापेक्षा लढत राहणं हे एकल महिलांनी आता स्वीकारलं पाहिजे, लढायला शिकलं पाहिजे. आणि आमची एक साऊ आता लढायला शिकत आहे. एक महिला आता व्यवसाय उभारण्यासाठी पुढे एक पाऊल टाकत आहे. आता अकोले तालुक्यामध्ये साऊ एकल महिला समितीतर्फे आमचे 27 उद्योग आम्ही सुरू केलेले आहोत. त्यातील सीमा हे एक उदाहरण आहे. मला सीमाविषयी खूप खात्री आहे. ती जरी मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत होती तरी तिने नवीन कापड फॅब्रिक मध्ये तिने आज पदार्पण केले, फॅब्रिकच्या कामामध्ये. पण ती नक्कीच यशस्वी होईल, कारण मी तिचं कलर कॉम्बिनेशनचा सेन्स तिला चांगला आहे, पॅचवर्क कसं करायचं, बांधणी कशी करायची कापडाची, हे सगळं तिला खूप छान नॉलेज आहे. आणि
आपल्या ह्या 2 मुलांसाठी एक आई म्हणून आपण आई म्हणून पण उभं राहायचंय आणि बाप म्हणून पण उभं राहायचंय. तिचं मला धाडसाचं खरंच कौतुक वाटतं. खूप छान सीमा. नमस्कार, मी सीमा चंद्रशेखर भागवत. आज मी या नवीन व्यवसाय साऊथ थ्रेड्स नावाच्या ह्या नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. तशी आजपर्यंत मी एक फार्मासिस्ट मेडिकल स्टोअरमध्ये माझं करिअर होतं, पण मी हा थोडासा आज वेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे. माझ्या आज साऊबरोबर काम करताना मला 4 वर्ष झाले. 4 वर्षामध्ये खूप वेळ अनुभव आला की बायकांना स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा रोजगारासाठी खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मॅडम बरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी घराची होम व्हिजिटला गेलो असेल किंवा प्रत्येक बाईचं हाच प्रश्न होता की दिवसभर आम्ही काम नाही करू शकत, आम्हाला घर बसल्या काम द्या. आणि मॅडमच्या याच्यामध्ये थोडीशी मदत म्हणून म्हटलं चला, कारण की मॅडमनी मला आजपर्यंत इमोशनली खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळं मी आज जे काय एकदम स्ट्रॉंगपणे दिसते सगळ्यांना, त्याच्यात मॅडमचा खूप मोठा वाटा आहे, सरांचा मॅडमचा. म्हटलं चला मला काहीतरी एक दुसरा व्यवसाय सुरू करायचा, तर अजून कोणता करण्यापेक्षा आपण हा व्यवसाय सुरू करू, म्हणजे जेणेकरून अडाणी बाईपासून शिकलेली बाई पण याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकेल. आता आम्ही फॅब्रिक 100 रुपये मीटरपासून 1000 रुपये मीटरपर्यंत फॅब्रिक आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून हवा तो पॅटर्न कस्टमाइज करून देणार. तुमचं प्रोफेशनवरून तुम्ही प्रोफेशन सांगायचं, त्याच्यावरून आम्ही तुम्हाला एखादा पॅटर्न किंवा एखादं फंक्शन असेल, एखादं ओकेजन असेल, एक थीम आता मार्केटमध्ये खूप जोरात चालते थीम्स आहे, ते पण आम्ही तुम्हाला करून देणार. त्याचबरोबर आम्ही हे परकर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरतो. आमच्याकडे 120 रुपयापासून 160 रुपयापर्यंत होलसेलने परकर भेटेल. आम्ही हा एक परकर आम्ही इथं कटिंग करून देतो. आमच्या एकल महिला ज्या ग्रुप आमच्या साऊच्या ग्रुपमधल्या ज्या एकल महिला आहेत त्या घरून आम्हाला टिपा वगैरे मागून देतात. बाकीचं फिनिशिंगचं काम, प्रेसचं काम आम्ही इथं करणार. आणि 120 पासून 160 पर्यंत तुम्हाला हा परकर ऑल साईजमध्ये अवेलेबल भेटणार आणि सगळ्या कलरमध्ये. आता हळूहळू मोठ्या मोठ्या दुकानांची, छोट्या छोट्या दुकानांपासून मोठ्या मोठ्या दुकानांपर्यंत आम्ही याचे ऑर्डर मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, जेणेकरून माझ्याच बरोबर अजून कमीत कमी 4 ते 5 बायांना रोजगार उपलब्ध होईल आणि खूप कुटुंब सांभाळून त्यांना हे काम करता येईल. असा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे. रिस्पॉन्स आजही सगळे आले, छान वाटलं, आशीर्वाद होते, मार्गदर्शनही होतं. पण स्पेशल थँक्यू असं म्हणेल मी की ज्यावेळेस अशी काही परिस्थिती येते ना एखाद्या महिलेवर, घरातून प्रत्येकाचा सपोर्ट असतो की आई वडील म्हणतातच नाही बाळा आम्ही आहोत आहे. सासरकडून सपोर्ट होत नाही, कारण की सासरच्यांना वाटतं की माणूस गेला म्हणजे तू ज्याच्याबरोबर लग्न करून आली तो नाही म्हटलं अधिकार नाही नसण्यातच जमा होतो. मग त्यांचं फक्त त्यांच्या नातवंडांपाशी असतं. मग ते उतार्यावरचे नावं असो किंवा रेशन कार्डवरचे नावं असो, खूप विचार म्हणजे बाईचा विचारच होत नाही का तिचं पुढचं आयुष्य कसं, आणि तो तिला स्वतःच विचार करावा लागतो. आई वडील भाऊ बहीण सगळे सपोर्ट करतात, पण शेवटी तिला तिच्या पायावर 2 रुपयासाठी तरी उभंच राहावं लागतं. तिच्या अस्तित्वासाठी म्हणा किंवा तिच्या अभिमानासाठी काही गोष्टींना खूप स्ट्रगल करावा लागतो. तर याच्यातून मला सगळ्यांना एकच सांगायचं तर वेळ कुणावरही येऊ. आजपर्यंत जशी मला सगळ्यांनी हेल्प केली तशी इथून पुढं जशी मला हेल्प झाली, मी अजून 4 मला मॅडमनी हेल्प केली, मला ती संवेदना जागी झाली, मी अजून 2 बायकांना केली. तशीच मी ज्यांना मदत करेल त्यांनी अजून 2 बायकांना मदत करा. जेणेकरून जे मॅडमचं जे आहे की सगळ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, त्याच्यातून आपलं एक सर्कल पूर्ण होईल. तशी आज मी त्यांच्यातून उभी राहिली, माझ्यातून अजून 2 जणी उभे राहतील, त्या दोघींमधून अजून 2 जणी उभे राहतील, म्हणजे करून स्त्री अस्तित्वासाठी जी लढाई चालू आहे त्याच्यात आपली थोडीशी एक काहीतरी भर पडेल. आणि ज्यांनी ज्यांनी मला आजपर्यंत खूप मोलाचं सहकार्य केलं, लिस्ट खूप मोठी आहे, सगळ्यांचं नाव घेता येईल, पण बायफ संस्थेने पण सुद्धा खूप मदत केलेली आहे आम्हाला. आमच्यासारख्या महिलांना खूप मशीन वगैरे याच्यातल्या काही मशीन आम्हाला बायफने दिलेल्या आहेत. अजूनही पुढे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले, मार्केटिंगला असेल किंवा प्रॉडक्ट डिझायनिंगला असेल ते आम्हाला मदत करणार आहेत. आणि बाकी अजून खूप काही संस्था आहेत, खूप काही व्यक्तिगत नाव आहेत, मैत्रिणींचा खूप मोठा ग्रुप आहे, नातेवाईकांचा ग्रुप आहे. सगळ्यांसाठी खूप धन्यवाद आणि असेच आशीर्वाद राहू द्या.